नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत. पाहूया महत्त्वाच्या घडामोडी. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मिळावं ही अनेक वर्षांची मागणी होती. हे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल आणि नागपूरच्या विकासासाठी एकच संस्था असावी यासाठी नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर रामगिरी येथे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. या पुलामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. राज्यातील उस्मानाबाद, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, सातारा, सांगली, जळगाव या जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीत बदल करण्यात आले असून उस्मानाबाद, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्र्याची नियुक्ती शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचं हित आणि सहकारी पणन संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं अटल महापणन विकास अभियान सुरू केलं आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करताना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून 25 डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत अटल महापणन विकास अभियान राज्यामध्ये सुरू आहे. यामध्ये आपण तयार केलेले उत्पादनं त्यांना खरेदी विक्री संघाच्या मार्फत, जिल्हा खरेदी विक्री संघाच्या मार्फत आणि राज्याच्या पणन मंडळाच्या मार्फत विक्री करण्याचा विचार करतोय. आपण या अभियानामध्ये प्रशिक्षण आपण ठेवलेलं आहे. तालुका स्तरावरती आहे, जिल्हा स्तरावरती प्रशिक्षण आहे. माझ्या या उत्पादन करणाऱ्या महिलांना नम्रपणाने विनंती आहे, या अभियानामध्ये सहभाग घेऊन आपल्या उत्पादनाची माहिती आपण तिथल्या प्रशिक्षणकर्त्यांना द्यावी, आपल्या खरेदी विक्री संघाला द्यावी. आपल्या सहाय्यक निबंधकाला जर दिली तर भविष्य काळामध्ये आपली उत्पादनं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करण्यासाठी सोयीचं होईल, जेणेकरून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपलब्ध होईल. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.